श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 17 ऑगस्ट। श्रीराम जय राम जय जय राम। निष्ठेचा परिणाम फार आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। निष्ठेचा परिणाम फार आहे। भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळच येणार नाही। आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो। एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते। संध्याकाळ झाली। त्यांचे घर फार लांब होते। ती दोघे आपापसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी निघू। त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले। ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना? आम्हाला तुमच्या पुढच्या गावालाच जायचे आहे। आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत, तेव्हा आपण जाऊया। या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही। पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले। पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही। त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले। माझे रक्षण करणारा आता तूच आहेस। एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आले। तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले। त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरी पोचवले। घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, असे जाऊ नका, थोडे गुळ पाणी घेऊन जा। ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामे आहेत। ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच। म्हणून ती आत वळली। तेवढ्यात ते गुप्त झाले। निष्ठा ही अशी पाहिजे। आजवर कितीकांच्या वर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून बाहेर पडले। सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात। अशा वेळी आपण रामाला सांगावे, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणीही नाही, मला तू आपलासा करून घे। मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस। मी तुला शरण आलो आहे। आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे। जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल। लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात। निष्ठेचा परिणाम फार आहे। भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला खऱ्या निष्ठेचा किती परिणाम असतो याविषयी सांगतायत। महाराज इथे आपल्याला निष्ठेचा परिणाम किती असतो याविषयी सांगतायत। महाराज म्हणतात की तुम्ही आपल्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा आणि आपला प्रपंच कर्तव्याने करा, तो निश्चितपणे सुखाचाच होईल। आजवर कित्येक लोकांच्या आयुष्यात बरे वाईट प्रसंग आले असतील, संकटे आली असतील, अडीअडचणी आल्या असतील, पण त्यांची भगवंतावरची अत्यंतिक निष्ठा यामुळेच ते त्यातून तरुण गेले, पार पडले आणि त्यांच्या प्रपंचात ते सुखी झाले। महाराज म्हणतात की सगुण भक्तीचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर तो हा की जेव्हा आपण आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या चरणावर अर्पण करतो, त्याच्या पायावर आपलं मस्तक ठेवतो, त्यावेळी आपले सर्व सात्विक भाव जागृत होतात, आपल्या भावना उचंबळून येतात। तेव्हा आपण रामाला काय सांगावं? आपल्या परमेश्वराला आपण हेच सांगावं
की हे परमेश्वरा, आता मी माझं सर्वस्व तुझ्या चरणी वाहून ठेवलंय. आता तूच माझा सांभाळ कर, कारण तूच माझं सर्वस्व आहेस. माझ्या ठिकाणी अनेक दोष असतील, अनेक विकार असतील, पण हे सारे तू स्वीकार आणि माझा पूर्णत्वाने स्वीकार करून मला तुझा म्हण, माझा अभेर करू नकोस. आणि आपण ज्यावेळी पूर्ण निष्ठेने आपल्या भावना, आपलं सर्वस्व आपल्या परमेश्वराच्या चरणी वाहतो ना, त्यावेळी तो निश्चितपणे आपल्याला सांभाळतो. आणि म्हणूनच आपण सातत्याने आपलं जे नाम आपल्या गुरुने आपल्याला दिलंय तेही तितक्याच निष्ठेने घ्यावं आणि आपल्या परमेश्वराच्या स्वाधीन व्हावं. म्हणजे मग तो आपल्याला आपल्या प्रपंचात आणि आपल्या परमार्थातही सर्व काही सुखाचं साधून देईल. आणि महाराज इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगतात की या निष्ठेचा परिणाम एवढा असतो की जो माणूस अत्यंत निष्ठावान असतो आपल्या परमेश्वराच्या ठाई, त्याला सर्व लोक, सर्व समाजही भसतात अगदी प्रेमाने, आपुलकीने. अगदी परमेश्वरापेक्षाही जास्त ते त्याचा आदर करतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. म्हणूनच आपण आपल्या परमेश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवावी आणि आपला प्रपंच आणि परमार्थ साधून आपल्या आयुष्यातलं समाधान, सुख प्राप्त करावं. असं हे समाधान आणि सुख आपल्या निष्ठेद्वारे आपल्या साऱ्यांनाच लाभो, हीच त्या गुरुचरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम